कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाना, ऍक्च्युली सूर्याने 3 दिवसाच्या मुदतीवर व्याजावर पैसे घेतले होते आणि ते जर आता फेडले नाही ना तर घरावर जप्ती येणार आहे. हो काय? अरे सूर्य, याड लागले का तुला? हे काय करून बसलास? अरे एकदा माझ्याशी बोलून तर घ्यायचं. लग्न का आपण कोर्टात सह्या देऊन केलं असतं की. नाना, त्यानं काय होणार होतं सांगा बरं. माझ्या धनुच्या आनंदाचं काय? असं इच्छा मारण्यात काय मजा आहे सांगा. अरे पण असं रीन काढून सण साजरं करण्यात हाती काय लागलं? सगळ्या अटी शर्ती मान्य करावं लागल्या ना. आणि शेवटी स्वतःचा पाय गाळात अडकून घेतलास ना. नाना, तुम्ही नका काळजी करू. हे कर्ज कसं फेडायचं ना ते माझं मी बघतो. हे बघा, घरात शुभ कार्य आहे, सगळे आनंदात आहेत. थोडं सुखाचा प्रसंग आहे, आपण चला ना आत जाऊया. सगळे बाकीचे परत टेन्शन मध्ये येतील. चल. सूर्या, अरे तुझं मन निर्मळ असलं तरी जग तसं नाहीये हे तुला कधी कळणार? तुला असं दुःखात नाही बघवत मला. मी नानात तुझी मदत करणार. आता माझ्याजवळचे पैसे मी दत्तूला त्याच्या जिमसाठी देणार होतो, पण त्याची आता सगळ्यात जास्त गरज तुला आहे. आणि तू पण मला माझ्या पोटच्या मुलासारखा आहेस. हॅलो, हा इकडं वाड्यावर आहे मी. हा इथंच पैशाची व्यवस्था कर. हा नाही, पूर्ण 5 लाख. हा ठीक आहे, ठीक आहे, या लवकर. ओके. हा गुरुजी, नको थांबायला, आपण चला चालू करूया. बर, थांबा थांबा थांबा. गुरुजी, मला मंगलाष्टकांची सुरुवात धनुदीला सरप्राईज देऊन करायची, चालेल ना? अगं चालेल ना, कर सुरू. आवरा आवरा की लवकर. या लग्नात काडीचा रस नाही आम्हाला. ती आशा चुकून हेता आली तर सगळं संपलं. कमॉन भाग्या. अरे येऊन येणार कोण? भाग्याशी. अरे काय निवडणुकीला उभी राहिली होय? गाऊन गाणार कोण? भाग्याशिवाय हायच कोण? कमॉन. धनु दीदी, तुझं इंग्रजी भाषेवर खास प्रेम आहे ना, मग या मंगलाष्टकात तुझ्यासाठी. आय विश पीस इन युअर लाईफ, ऑलवेज बी अलर्ट अँड केअरफुल, प्लीज बिलीव्ह इन ईच अदर अँड हॅपीली लिव्ह टुगेदर. शुभमंगल सावधान. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि थेउरं. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. आलोच.
सूर्य जरा एक मिनिट की बाजूला. हां ये. काय झालं नाना? सूर्या, हे 5 लाख आहेत. आपल्या हक्काची रक्कम आहे. माझ्या कामासाठी काढून ठेवलं तर, पण आता याची गरज तुला जास्त आहे. हे पैसे घे, कर्ज फेड आणि आपलं घर वाचव. हो नाना, काय बोलतोय तुम्ही? हे पैसे मी घेऊन काय करू? नाना, अहो हे तुमचे पैसे आहेत. ह्या पैशांवर आहे ना तुमच्या कुटुंबाचा अधिकार आहे. अहो नाही नाना. अरे मग तू कोण आहेस सूर्या? तू पण मला माझ्या मुलासारखाच आहेस ना. हे बघा नाना, तुम्ही मदतीचा हात पुढे केला हेच लय माझ्यासाठी. हे बघा, हे पैसे घेऊन खरंच मला लाजवू नका नाना. अरे पण मी काय तुझ्यावर उपकार करत नाहीये. दत्तून तुझ्या पैशाचं नुकसान केलं ना, मग त्याची परतफेड समज. नाना, परतफेड आहे ना फारक्या लोकांची करतात. आहो मी तुमच्याकडनं परतफेड करून घेतली ना तर माझी मलाच लाज वाटायला लागेल नाना. असं काही बोल नको सूर्या. अरे तर माझं ऐक. अरे घरात तू एकटा राहत नाहीस. तुझे वडील राहतात, बायको राहते, बहिणी राहतात. आणि जर का ती माणसं घर जप्त करायला आली तर सगळ्यांना घेऊन कुठं जाशील? सूर्या, अरे घरात लग्न कार्य आहे आणि अशा शुभ मुहूर्तावर आहे ना, जर का काही वाईट घडले ना तर माझा जीव मला खात राहील. ऐक, हे पैसे घे आणि ते लोकांचे पैसे भागवून टाक. नाना, मी तुमच्या पाया पडतो, पण नका नाही पाप मला करायला लावावं. नका देऊ मला हे पैसे. खरंच मी तुम्हाला सांगतो. अरे सूर्या, मला बापावानी समजतोस आणि पैसे घ्यायला पाप म्हणतोस वेर. बरं आपलं जाऊ दे. अरे घरच्यांचा विचार कर. हे पैसे घे आणि तुझं घर वाचव. मी पैसे घेईन, पण एका अटीवर घेईन. शक्य तितक्या लवकर मी तुम्हाला परत करेन. ही रक्कम आहे ना, ही रक्कम माझ्यावर उधार राहील. अरे पण सूर्य, हे बघा नाना, हे असं असेल तरच पैसे द्या, नाही तर मला नको आहे. बरं ठीक आहे बाबा, तू म्हणशील तसं. पहिले पैसे घे आणि कर्ज फेडून घर वाचव बाबा. घे. नाना, कसं तुमचं आभार म्हणून तेच कळणं झाले. शब्द पण कमी पडतील. हो नकोच माणूस. आणि आभार मारून मला परक करू नकोस. अरे आपल्यात आता नवं नातं निर्माण झालंय. हे नातं, हे प्रेम असंच कायम टिकून राहू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.